तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंगणघाट शहरातील ट्रॅक्टर मालक छोटू दिलीपराव वानखेडे याने वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून ट्रॅक्टर पकडून त्रास देत असल्याचा आरोप करीत चक्क स्थानिक तहसीलदाराच्या दालनात स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष दिल्याने मोठा अनर्थ टळला। छोटू दिलीपराव वानखेडे यांनी तहसीलदाराच्या नावाने लिहिलेल्या निवेदनात माझ्यासारख्या बेरोजगार युवकावर महसूल प्रशासनातील अधिकारी सातत्याने अन्याय करून रेतीचा ट्रॅक्टर पोलिसात जमा करत असल्याचा आरोप केला आहे। तर शहरातील इतर ट्रॅक्टर चालक व मालकांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना खुलेआम रेती वाहतूक करू दिल्या जात असल्याचा उल्लेखही या निवेदनातून करण्यात आला आहे। इतर ट्रॅक्टर मालकांवर राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याने हिंगणघाटच्या महसूल प्रशासनावर कुठल्या राजकीय नेत्याचा दबाव आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी ट्रॅक्टर मालक छोटू वानखेडे यांनी हिंगणघाट महसूल प्रशासनाकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट। विषय काही नाही, लोकांच्याकडे फक्त स्वतःने मला टार्गेट करतात जेव्हा मला पकडतात। सागर कांबळे आणि सय्यद लोकांच्याकडे फक्त सोडतात, सगळं काही होऊन आणि गेम वगैरे घेऊन सगळ्यांची गाड्या वगैरे चालतात आणि माझ्याकडे म्हणजे मला टार्गेट करून मलाच पकडतात। अचानक करतात म्हणजे लोकांची गेम घेऊन गाड्या माझी दिन चालू होती ना, बजेट चालू झालं 15 तारखेचं बजेट तर 25 तारखेला गाडी पकडली, 2 दिवसात सोडतो 4 दिवसात सोडतो आणि सोडली नाही गाडी। लोकांच्या गाड्या बिना ड्युटी भरून सोडून देतात। होत ना काय मला दीड महिना झाला मला मी काय ऐकत नाही। मला अरे द्या भाऊ तुम्ही, मी पूर्ण करतो, द्या तुम्ही, ऐका ना। पोलीस ऑफिस आपण मी सगळं करतो, मला काही नाही करायचं।